नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून वैशाली नगर गार्डन जवळील सार्वजनिक रस्त्यावर धाड टाकून एमडी मेफेड्रोन ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका तरुणाला रंगेहात अटक केली। अल्ताफ मोहम्मद मुकीम मलिक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर त्याचा साथीदार कैफ मलिक हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला असून त्याचा शोध घेत आहेत। 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास गस्त घालत असताना संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी एनडीपीएस ॲक्टच्या नियमांचे पालन करत आरोपीची अंगझडती घेतली। त्याच्या ताब्यातून प्लास्टिकच्या झिपलॉक पन्नीमध्ये 5.900 मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज आणि काळ्या रंगाची स्प्लेंडर दुचाकी असा एकूण 1,74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पीसीआर सुनावण्यात आलाय। पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत काल एक एमडीची कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये 5.9 मिलीग्राम एमडी पावडर जप्त करण्यात आला। त्यामध्ये आरोपी आहे अल्ताफ मोहम्मद मुकीम मलिक, हा यशोधरा नगरचा राहणार आहे। वैशाली नगर गार्डन जवळ ही घटना घडली आणि त्याला पेट्रोलिंग दरम्यान त्याला चेक केलं असता त्याच्याकडे एमडी आढळून आलं 5.9 मिलीग्राम आणि त्याच्यानंतर ही कारवाई करण्यात आली। त्यात एकूण 1,74,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यामध्ये एक फोन आणि एक बाईक अशी जप्त करण्यात आली आणि 59,000चा पावडर एमडी पावडर असं 1,74,000चा माल यात जप्त करण्यात आला। माननीय CP सर विश्वास मांगरे पाटील सर, जॉईंट CP सर नवीनचंद्र रेड्डी सर, नॉर्थ रिजन मॅडम विनीता साहू मॅडम, तसेच DCP मधने सर, ACP पारवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली। DB पथकने कारवाई केली आणि पोलीस हवालदार राजेश कोकाटे आणि पवन यांनी ही कारवाई केली।